माऊले पुंडलिका वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठू पंढरीनाथ भगवान की जय। आणि आपल्या आजच्या दिवसभरातल्या सत्रातलं हे 21वे भजन अर्थात सेकंड लास्ट ना, मराठीचाच उल्लेख करावा लागेल सेकंड लास्ट आणि शेवटून दुसरं। आणि त्याच्यानंतर आपला सर्वांचा अगदी सांगता करणारे तितकंच ताकदीचं ही शेवटची भजनं, सुरुवातीपासूनच सगळीच भजनं ताकदीची झालीत। इथे शब्दसुमने कमी पडतील, या शब्दात आपल्याला वर्णन करण्यास देखील तेवढा वेळ नव्हता, त्या अनुषंगाने आपण सगळी भजनं उरकती घेतलेली आहेत। आपण अधिक वेळ न घेता त्यांना संधी देऊया। मी आपले अनिकेत वाळापकर बुवांना विनंती करतो की आपण आपले माईक चेक करून आपल्या भजनाला सुरुवात करावी। हॅलो तानपुरा हॅलो 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 हेलो 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 हॅलो 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 हेलो हेलो हॅलो हेलो 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 करूया सुरुवात। झालं कोरस बरोबर आहे, हॅलो 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 बरोबर आहे। गजवदनमचिन्त्यं तीक्ष्णदौष्ठं त्रिनेत्रं बृहतिधरमशेषं भूतिराजं पुराणम् अमरवर्तुपूज्यं रक्तवर्णं सुरेशं पशुपतिसुतमेशं विघ्नराजं नमामि। पुंडलीकवरदे हरे
ज्ञानदेव श्री पंढरीनाथ भगवान जय जय राम राम कृष्ण हरी जय जय राम राम कृष्ण हरी जय जय राम राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राजा राम राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण हरे जय जय राम सावळे राम राम कृष्ण हरी सावळे राम राम कृष्ण गोवर्धन हरि गिरिधारी गोवर्धन हरि गिरिधारी गोवर्धन हरि गिरिधारी राजा राम राम कृष्ण हरी राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम राम आत्मज्ञान बिंबले हृदयी आत्मज्ञान बिंबले हृदयी दत्त ओळखीला ठाई ठाई दत्त ओळखीला ठाई ठाई दत्त ओळखीला
अवघा दत्तची गमला अवघा दत्तची गमला अवघा दत्ताची गमला अवघा दत्ताची गमला आत्मज्ञान बिंबले हृदयी आत्मज्ञान बिंबले हृदयी दत्त ओळखीला ठाई ठाई दत्त ओळखीला ठाई ठाई दत्त ओळखीला ठाई ठाई नामे पावन चराचरे नामे पावन चराचरे नामे पावन चराचरे नामे पावन चराचरे ते दत्तनाम दोन अक्षरे ते दत्तनाम दोन अक्षरे ते दत्तनाम दोन अक्षरे आत्मज्ञान बिंबले हृदयी आत्मज्ञान बिंबले हृदयी दत्त ओळखीला ठाई ठाई दत्त ओळखीला ठाई ठाई दत्त ओळखीला ठाई ठाई एका जनार्दनी छंदू एका जनार्दनी छंदो एका जनार्दनी छंदो एका जनार्दनी छंदो एका जनार्दनी छंदो दत्तनामे लागला वेदू दत्तनामे लागला वेदू दत्तनामे लागला वेदू आत्मज्ञान बिंबले हृदयी आत्मज्ञान बिंबले हृदयी दत्त ओळखीला ठाई ठाई दत्त ओळखीला ठाई दत्त ओळखीला ठाई असा कसा देवाचा देव बाई ठकडा असा कसा देवाचा देव बाई ठकडा असा कसा देवाचा देव बाई ठकडा असा कसा देवाचा देव बाई टकरा असा कसा देवाचा देव बाई टकरा असा कसा देवाचा देव बाई टकरा देव एका पायाने लंगडा देव एका पायाने लंगडा असा कसा देवाचा देव बाई ठकडा असा कसा देवाचा देव बाई टकरा असा कसा देवाचा देव बाई टकरा गवळ्या घरी जातो दही दूध खातो गवळ्या घरी जातो दही दूध खातो गवळ्या घरी जातो दही दूध खातो करी दह्या दुधा
दुधाचा रबडा करे दह्या दुधाचा रबडा असा कसा देवाचा देव बाई ठकडा असा कसा देवाचा देव बाई ठकडा असा कसा देवाचा देव बाई ठकडा शिंकेची तोडी तो मडकेची फोडी तो शिंकेची तोडी तो मडकेची फोडी तो शिंकेची तोडी तो मडकेची फोडी तो पाणी नवनीताचा सडा पाणी नवनीताचा सडा बाई ठकडा असा कसा देवाचा देव बाई ठकडा असा कसा देवाचा देव बाई ठकडा वाळवंटी जातो कीर्तन करीतो वाळवंटी जातो कीर्तन करीतो वाळवंटी जातो कीर्तन करीतो घेतो साधू संतांची झगडा घेतो साधू संतांची झगडा असा कसा देवाचा देव बाई ठकडा असा कसा देवाचा देव बाई ठकडा असा कसा देवाचा देव बाई ठकडा एका जनार्दनी भिक्षावाडा बाई एका जनार्दनी भिक्षावाडा बाई एका जनार्दनी भिक्षावाडा बाई कृष्णा एका जनार्दनी भिक्षावाडा बाई एका जनार्दनी भिक्षावाडा बाई एका जनार्दनी भिक्षावाडा बाई एका जनार्दनी भिक्षावाडा बाई देव साधू संतांची झगडा देव एकनाथाचा बछडा असं कसं देवाचा देव बाई ठकडा असा कसा देवाचा देव कुंडली कावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. धन्यवाद. हॅलो. अतिशय सुंदर, सर्वांना खिळवून ठेवणारं आणि या भक्तिरसामध्ये सर्वांना गुंतवणारं असं हे सादरीकरण. मी सन्माननीय परीक्षक यांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करायचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे तालाच्या बाजूनं सगळी गोष्टी बरोबर चाललेल्या. गवळणीची सगळ्यात अवघड गोष्ट म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या व्हरायटी केल्या ध्रुवपदाच्या, म्हणजे ते खंडाळकर गुरुजींनी केलेले आहेत तशा तुम्ही केल्या प्रयत्न आणि ते सक्सेस पण झाले. कधी कधी तालातून जाण्याचा संभव असतो पण ते तुम्ही चांगलं जुळवून आणलं. छान, कोरस पण छान होता, रिदम पण छान. धन्यवाद महाराज. माईक चालू आहे. हॅलो हॅलो. खरं तर क्षमा मागतो, मी या ठिकाणी गवळण दुसरी घेतली होती कारण लोकांना अपेक्षा असते की काहीतरी वेगळं घ्यावं. पण या ठिकाणी आल्यानंतर म्हणजे बऱ्याचशा जणांकडून मला जवळजवळ 7 ते 8 जणांनी मला सांगितलं की आम्ही तुमच्या ह्या गवळणीसाठी आलेलो आहोत आणि म्हणून मी क्षमा मागतो. या ठिकाणी मी गवळण सादर केली. त्या पद्धतीची परमिशन आपण घेतली होती परीक्षक आणि संपूर्ण नियोजन समितीकडून. तरी धन्यवाद. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या मंडळासाठी. आणि या मंडळाचा सन्मान करण्यासाठी मी श्री व सौ निलेखा निलेश पांचाळ यांना विनंती करतो की आपण या मंडळाचा यथोचित असा सन्मान करायचा आहे. जर थोडंसं लवकर. या पुढचं भजन ज्यांची आम्ही देखील आतुरतेने वाट पाहतो असं हे भजन मंडळ
आई जीवदानी भजन मंडळ विरार ते चर्चगेट असा हा त्यांचा प्रवास. आतापर्यंत जसं वालापकर महाराज असतील, त्यानंतर उतेकर महाराज असतील, काही अशी मोजकी भजनं आहेत ज्यांचं नाव घेतलं की लगेच समोर आपल्याला ते चित्र समोर उभं राहतं आणि आम्ही प्रेक्षक म्हणून त्या भजनांची वाट पाहतो. त्यातलंच असं एक आई जीवदानी भजन मंडळ. अतिशय सुंदर सादरीकरण केलं ते साईनाथ भजन मंडळ ठाणे यांनी. अभिनंदन आणि तुम्हाला शुभेच्छा. मी विनंती करतोय ते सन्माननीय आई जीवदानी भजन मंडळ यांना